डिपार्टमेंट ऑफ इंफॉर्मेशन टेक्नॉलॉजी द्वारा आयोजित RSM हॅकेथॉन S25 विद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर महादेव गव्हाणे सर, उपप्राचार्य प्राध्यापक सदाशिव शिंदे सर, त्यानंतर आजच्या कार्यक्रमासाठी लाभलेले जजेस मिस्टर नागेश सूर्यवंशी, त्यानंतर विवेकानंद नारागुडे, नितीन पांचाळ आणि आजच्या कार्यक्रमासाठीचे स्पॉन्सर मनोज बिराजदार सर, त्यानंतर डिपार्टमेंट ऑफ इंफॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे HOD विश्वनाथ पांचाळ सर, कोऑर्डिनेटर माशाळकर मॅडम, त्यानंतर हॅकेथॉन कमिटीचे मेंबर्स जयश्री जटाळ मॅम, प्रोफेसर श्रद्धा पवार, महादेव भाताडे सर आणि प्रोफेसर भैरवनाथ गोडे, आपल्या सर्वांचं मी या प्राइज डिस्ट्रीब्युशन प्रोग्राम मध्ये सहर्ष स्वागत करते. ज्याप्रमाणे पंढरपूरला सर्व वारकऱ्यांची मांदियाळी जमते, त्याचप्रमाणे शिक्षणाची पंढरी असलेल्या राजर्षी शाहू महाविद्यालयामध्ये आज आपण सर्व ज्ञानाचे वारकरी म्हणून या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत. ज्योत होऊन जळताना पळण्याची भीती नसते, भरभरून देणाऱ्याची ओंजळ कधीच रीती नसते. याप्रमाणे आज आपण सर्व पाहुण्यांचा, आजचे जे जजेस आहेत या सर्वांचा सत्कार करणार आहोत. उत्साहाचा चैतन्याचा मेळा हा आहे स्वागताचा सोहळा. उत्साहाचा, आनंदाचा, चैतन्याचा मेळा हा आहे स्वागताचा सोहळा. कृती आपली असे विश्वास, कलेचे तुम्ही उपासक, ज्ञानासोबत उन्नत केले संस्कृती आणि कला हा आहे स्वागताचा सोहळा. यानंतर मी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर महादेवजी गव्हाणे सर यांना विनंती करते की आजचे जे जज आहेत मिस्टर नागेश सूर्यवंशी यांचा बुके ग्रंथभेट व मोमेंटो देऊन सत्कार करावा. धन्यवाद. यानंतर महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रोफेसर सदाशिव शिंदे सर यांना मी विनंती करते की आजचे दुसरे जज विवेकानंद नारागुडे यांचा पुष्पगुच्छ ग्रंथभेट व मोमेंटो देऊन सत्कार करा. धन्यवाद. नंतर डिपार्टमेंट ऑफ इंफॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे हेड प्रोफेसर विश्वनाथ पांचाळ सर यांना मी विनंती करते की आजचे तिसरे जज मिस्टर नितीन पांचाळ सर यांचा पुष्पगुच्छ, त्यानंतर ग्रंथभेट व बुके देऊन सत्कार करा. धन्यवाद सर. यानंतर मी विनंती करते श्रद्धा पवार मॅडम यांनी आजचे जे स्पॉन्सर आहेत मिस्टर मनोज बिराजदार सर यांचा ग्रंथभेट, बुके व मोमेंटो देऊन सत्कार करा.
धन्यवाद. आमच्या विनंतीला मान देऊन आजचे हे तीनही जज आणि स्पॉन्सर आपला वेळातला वेळ काढून आपल्यासाठी उपस्थित आहेत. यासाठीच आमच्यासाठी हा आनंदाचा सोहळा आहे असं म्हणायला हरकत नाही. यानंतर जोश नवा, श्वास नवा, जिंकण्यासाठी ध्यास नवा, हरत नव्हती जिद्द येते, जगतो विश्वास नवा. याचप्रमाणे यानंतर इनोव्हेशन हब आणि कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट होत असणाऱ्या IT डिपार्टमेंटचा तसेच हॅकॅथॉन कॉम्पिटिशन आणि आज असलेले जज तसेच आजचे स्पॉन्सर यांचा परिचय देण्यासाठी मी विनंती करते IT डिपार्टमेंटचे हेड विश्वनाथ पांचाळ सर यांना. सर्वांना नमस्कार. राजर्षी शाहू महाविद्यालय माहिती तंत्रज्ञान विभाग, आदरणीय व्यासपीठ विराजमान आदरणीय प्राचार्य डॉक्टर महादेवजी गव्हाणे सर, उपप्राचार्य आदरणीय सदाशिव शिंदे सर, आजच्या आपल्या कार्यक्रमाला लाभलेले आपले जज आदरणीय नागेश सूर्यवंशी, विवेकानंद नारायणगुडी आणि मिस्टर नितीन पांचाळ, तसेच आमचे लाडके मित्र आणि आजच्या या हॅकॅथॉन स्पर्धेचे स्पॉन्सर आदरणीय मनोज बिराजदार, स्टेजवर विराजमान झालेल्या आपल्या लाडक्या कोऑर्डिनेटर माशाळकर मॅडम, हॅकॅथॉन स्पर्धेच्या कोऑर्डिनेटर आदरणीय जयश्री जाधव मॅडम, श्रद्धा जाधव मॅडम आणि आपण सर्व जमलेले विद्यार्थी मित्र. हॅकॅथॉन स्पर्धा ही IT विभागाची परंपरा आहे असं म्हणायला मला हरकत नाही. हॅकॅथॉन स्पर्धा आपण मागच्या 7 वर्षापासून कंटिन्युअस राबवतोय आणि हे आपलं हॅकॅथॉन स्पर्धेचं 7वं वर्ष. 1 वर्ष अपवाद झाला कोरोनाचा, त्यामध्ये आम्हाला ही हॅकॅथॉन स्पर्धा आयोजित करता आली नाही. परंतु कोरोनाच्या नेक्स्ट पिरियडमध्ये सुद्धा थोडंसं आपलं पॅन्डेमिक सिच्युएशन होती आणि त्या पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये सुद्धा आम्ही हॅकॅथॉन आयोजित केली. ती ऑनलाईन मोडमध्ये आयोजित केली आणि या ऑनलाईन मोडमधल्या हॅकॅथॉन स्पर्धेलाही प्रचंड असा प्रतिसाद मिळाला. हॅकॅथॉन स्पर्धेचं हे आपलं 7वं वर्ष आहे आणि आज हॅकॅथॉन स्पर्धेमध्ये आपण सकाळपासून बसलेले आहात. थोडा त्रास झालाय, त्याबद्दल उशिरे झालाय, त्याबद्दल मी महाविद्यालयाच्या वतीनं विभागाच्या वतीनं दिलगिरी व्यक्त करतो. आपल्याला बराच वेळ वाट पाहावी लागत आहे. लगेच आपण प्राइज डिस्ट्रीब्युशनला चालू करूया, पण तत्पूर्वी माझं महाविद्यालय आणि माझा विभाग याबद्दल थोडीशी माहिती देणं मी माझं कर्तव्य समजतोय. आपल्या विभागाची स्थापना IT डिपार्टमेंटची स्थापना एस्टॅब्लिशमेंट 2000 साली झालं आणि आज आपण 2025 मध्ये विभागाला एकूण 25 वर्ष पूर्ण झालेली आहेत. या 25 वर्षाच्या कार्यकाळामध्ये विभागाने खूप वेगवेगळे उपक्रम राबवले आणि याचा एक बेनिफिट म्हणूया किंवा एक इम्पॅक्ट म्हणूया, आपल्या IT डिपार्टमेंटचे 2500 पेक्षा जास्त ॲल्युमिनी वेगवेगळ्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम करत आहेत. ॲक्च्युली जेव्हा आम्ही प्लेसमेंट झालं असं सांगतो, प्लेसमेंट झालं हे सांगत असताना कंपनी येतात, कॅम्पस इंटरव्ह्यूज घेतात, मुलं ऑफ कॅम्पसमध्येही जातात आणि हे सगळं होत असताना केली जाते. प्रॉबेबली माझं महाविद्यालय असं आहे ज्या मुलांनी ऑफर लेटर ऍक्सेप्ट केली आणि जे जॉईन झाले अशा मुलांची यादी माझं महाविद्यालय डिस्प्ले करतं. आणि मी जो आकडा सांगतोय हा छोटासा आहे, 2700 प्लसचा आकडा आहे. जे विद्यार्थी माझे MNC मध्ये काम करतात, मल्टीनॅशनल कंपनीज मध्ये काम करतात. आणि इथं आपल्या समोर जे जज म्हणून आलेले आहेत, मी सकाळपासून कुठेही डिस्क्लोज केलेलं नव्हतं, जज म्हणून जे आलेले आहेत ते तिघही आपल्याच महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. यातले आमचे नागेश सूर्यवंशी 2007च्या बॅचचे पासआउट आहेत. 17+ इयर्सचा त्यांचा एक्सपिरियन्स आहे आणि आता सध्या ते
SLB या कंपनीमध्ये टीम लीड या पोझिशनवर आहे. SLB म्हणजे पूर्वी स्लमबर्गर नावाची कंपनी होती. स्लमबर्गर आता ती ॲज अन SLB म्हणून काम करते. तर ते SLB कंपनीमध्ये आमचे नागेश टीम लीड म्हणून काम करत आहेत. दुसरे आपले जज विवेकानंद, हे विवेकानंद यांचा 7+ इयर्सचा एक्सपिरियन्स आहे आणि आता सध्या ते फेरी पोर्टल, आता सध्या ते फेरी पोर्टलमध्ये काम करत आहेत. आणि तिसरे आपले जज नितीन पांचाळ, ही नितीन पांचाळ व्हॉक्सवॅगन कंपनीमध्ये सिनियर सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करत आहेत. तिघही माझे अल्युमिनीज आहेत. तिघही मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम करत आहेत. तिघांचाही एक्सपिरियन्स खूप दांडगा आहे. तिघही लोक .NET अगदी पिळून प्यालेले आहेत. आजुरावर त्यांचा खूप मोठा एक्सपिरियन्स आहे. OTM वर ते अगदी लिहिल्यारित्या खेळतात आणि OTM वर खेळत असताना फोन करून सांगतात, सर OTM मध्ये असं आलंय, OTM मध्ये तसं आलंय. मी एके दिवशी गुगल करून बघितलं OTM म्हणजे नक्की काय काय. कारण OTM म्हटल्यानंतर मलाही कळलं नाही, मला ATM माहित होतं, OTM माहिती नव्हतं. त्यामुळे OTM मी सर्च करून बघितलं काय आहे, ओरॅकल ट्रान्झॅक्शन मॅनेजमेंट. तेव्हा मला कळलं की OTM म्हणजे ओरॅकल ट्रान्झॅक्शन मॅनेजमेंट आहे. म्हणजे हे आमचे विद्यार्थी OTM वर खेळतात, अजुरीवर खेळतात. .NET त्यांनी बोलून प्यालेलं आहे. ते नेट JRS वर काम करतात. इनफॅक्ट नोड JavaScript वरही ते काम करतात. असे ते व्हरायटी त्यांच्याकडे उपलब्ध झालेली आहे. तरी एवढा मोठा त्यांचा एक्सपिरियन्स आहे. हे सगळं करत असताना यासोबतच डिपार्टमेंट हे वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज करतो. त्यापैकी एक ऍक्टिव्हिटी तुम्ही सगळे त्याचे साक्षीदार आहात. हॅकेथॉन स्पर्धा आपण रन करतोय आणि तुम्ही हॅकेथॉन स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट केलेला आहे. आता ॲज अ पार्टिसिपंट म्हणून तुम्ही बसलाय, वाट पाहत आहेत कोण फर्स्ट येते कोण सेकंड येते. लवकरच डिस्प्ले होईल तेही. दुसरं आमच्या विभागाची एक सुंदर बेस्ट प्रॅक्टिस आहे. क्विकी फाउंडेशन पुणे यांच्यासोबत आपल्या महाविद्यालयाचं विभागाचं MOU झालंय. त्या MOU अंतर्गत माझे विद्यार्थी वेगवेगळ्या शाळा महाविद्यालयामध्ये जाऊन सायबर शिक्षा व सायबर सुरक्षा या विषयावर मार्गदर्शन करतात. सांगायला आनंद वाटेल, ह्या अकॅडमिक इयरमध्ये 70,000+ ऑडियन्स टार्गेट त्यांनी कव्हर केलंय. वेगवेगळ्या शाळा, कॉलेजेस, नगरपंचायत, नगरपालिका, कोर्टांमध्ये जाऊन, पोलीस स्टेशन्समध्ये जाऊन, पंचायत समित्यांमध्ये जाऊन त्यांनी सायबर शिक्षा व सायबर सुरक्षा हा अवेअरनेस प्रोग्राम रन केलाय. आणि याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या हस्ते या विद्यार्थ्यांचा आणि आमच्या टीमचा त्यांनी सत्कार केलाय नॅशनल लेवल प्राइज देऊन. आणि ह्या सगळ्यांची धुरा समर्थपणे खांद्यावर हँडल करणाऱ्या आमच्या कोऑर्डिनेटर ज्योती माशाळकर मॅडम आणि त्यांना मदत करणाऱ्या आमच्या दुसऱ्या कोऑर्डिनेटर त्या दोघींनी मुलांना सोबत घेऊन त्यांच्याकडे हे सुंदर काम करून घेतले. असे वेगवेगळे उपक्रम विभागामार्फत राबवले जातात जे विद्यार्थ्यांच्या ओव्हरऑल डेव्हलपमेंटसाठी मदत करतात. आणि प्लस हॅकेथॉन्स कॉम्पिटिशन स्पर्धा आयोजित करून विद्यार्थ्यांना रिअल लाईफचे प्रॉब्लेम्स कशा पद्धतीने इम्प्लिमेंट करावेत, कशा पद्धतीने मांडावेत याचंही ट्रेनिंग, थोडक्यात एक ट्रेनिंग सारखा प्रोग्राम हा ऑर्गनाईज केला जातो आणि विद्यार्थी इथे येऊन शिकतात. आलेल्या बाहेरच्या कॅन्डिडेटचेही प्रोजेक्ट्स पाहतात. पुढच्या वर्षी त्यांना स्पार्क मिळतो. नेक्स्ट अकॅडमिक इयरमध्ये पुन्हा ते अजून ते चांगले प्रोजेक्ट्स डेव्हलप करण्याच्या मागे लागतात. एक छोटासा आमचा हॅकेथॉन ऑर्गनाईज करण्याचा उद्देश आहे की आमचे मुलं कुठेतरी नॅशनली स्टँड व्हावेत. त्यांनाही जसे आमचे हे अल्युमिनीज MNC मध्ये लागले यांच्यासारखाच त्यांनाही कुठेतरी MNC मध्ये जॉब मिळावा. हा एवढा उपक्रम आम्ही राबवतो. ह्यापेक्षा अजून बरेच उपक्रम आहेत, परंतु याच्यामध्ये वेळ न घालवता आपण आपल्या पुढच्या कार्यक्रमाला जाऊया. एवढं बोलून मी थांबतो, रजा घेतो. थँक्यू, धन्यवाद. तुमच्या यशाचे कौतुक, तुमच्या प्रयत्नांचे सन्मान, तुमच्या कष्टांचा गौरव, तुमच्या धैर्याचा बळ, तुमच्या पुढील भरारीसाठी शब्दसुमने तुमच्या अभिनंदनासाठी, शब्दसुमने तुमच्या अभिनंदनासाठी. खरं म्हणजे आमच्या IT डिपार्टमेंटसाठी ही खूप प्राऊड मोमेंट आहे की आज समोर बसलेले तीनही जज हे आमचेच विद्यार्थी आहेत.
तसेच स्पॉन्सर सुद्धा आमचाच विद्यार्थी आहे आणि म्हणून मला असं वाटतं या चौघांसाठी आपण परत एकदा मी विनंती करते मिस्टर नागेश सूर्यवंशी यांनी आपलं मनोगत असं प्रिपेअर तर केलं नव्हतं की आज आपण काहीतरी बोलणार आहे वगैरे, पण ज्या पद्धतीने मी आलो आणि ते पाहिलं की कॉलेजने खूपच दांडगी प्रगती म्हणायला हरकत नाही, कारण मी खूप वर्षानंतर कॉलेजमध्ये आलो होतो आणि ज्या पद्धतीने आज आपण हॅकॅथॉन पाहिला, हा काही छोटा इव्हेंट नव्हता, मोठा इव्हेंट होता, असं राज्यस्तरीय हॅकॅथॉन वगैरे चाललेलं होतं. And I was expecting like all our tech projects are coming up and everybody is talking about like technologies and everybody म्हणाला की सगळ्यांना जॉब भेटेल, पण मुलं अशी भेटली मला आज की त्यांनी स्वतःचे प्रोडक्ट बनवले and they are going to be set up their own company, they are going to patent it. असं नाही की इथं आपण फक्त जॉब करण्यासाठी येतो, म्हणजे एक दिवस असा होता की शाहू कॉलेज जॉब तयार करतोय असं वाटत होतं, पण आता असं मला वाटायला की शाहू कॉलेजचा एंटरप्रेनर्स पण तयार करते, जॉब देणारी लोक पण तयार करते. एक्झाम्पल आता सध्या आपल्याला मंचावरती पण आहे की त्यांनी स्पॉन्सरशिप पण दिली आणि त्यांनी जॉब पण दिले लोकांना. तर शाहू कॉलेज हे माझ्या एकदम असं हृदयाच्या पटलावरती सर्वात मोठं जे जागा घेरलेलं आहे तर ते शाहू कॉलेज आहे, कारण या कॉलेजमध्येच माझं प्लेसमेंट झालेलं आहे आणि तेही रिसेशन मध्ये. आणि म्हणजे असं तुम्ही आश्चर्य करू शकता की त्या काळामध्ये रिसेशन असताना सुद्धा माझ्याकडे 5-6 ऑफर्स होते, म्हणजे इतकं चांगलं शाहू कॉलेजचं आपण नॉलेज देण्याची जी क्षमता होती ती चांगली होती की मी प्राऊडपणे सांगतो की हा माझं त्याच्यात जास्त कॉन्ट्रिब्युशन नव्हतं, मी फक्त जसं सर सांगतील तसंच करायचं. जास्त वेळ घ्यायची इच्छा नाहीये माझी, पण मी एक स्टोरी खूप पूर्वीपासून सांगत आलो, मी 4थीला पण ऐकली होती, तीच सांगतो, एकदम फास्ट सांगतो. पहिलं गुरुकुल नावाची पद्धत होती, आता आपलं कॉलेज नावाची पद्धत, एवढाच फरक आहे. बाकी गुरुकुलमध्ये गुरुवरे होते, त्यांच्याकडे खूप सारे शिष्य होते, त्यांच्या शिष्यांना त्यांनी सांगितलं की जा, मला आंघोळ करायची, तुम्ही जोपर्यंत आंघोळ नाही करत तोपर्यंत मी जेवणार नाहीये आणि समोरच्या नदी पात्रातनं तुम्हाला पाणी घेऊन यायचे आणि हे सगळ्या टोकऱ्या पडल्या, टोकऱ्या म्हणजे बांबूने लिहिलेल्या टोकऱ्या, तुम्हाला माहिती असते, त्याच्यातनं पाणी आणायचंय आणि माझी आंघोळ कंप्लीट झाली पाहिजे. सगळे विद्यार्थी टोकऱ्या घेऊन पाहायला लागले, का तर आपल्या गुरुवर्यांची आंघोळ आहे, कारण आपल्याला आंघोळ घालायची. जे गुरुवर्यांना सांगितले ते ऐकायला चालू केले. विद्यार्थी गेले, पाणी भरायला लागले, पण त्या टोकऱ्या नसतात छिद्र, त्याच्यामुळे त्यातलं पाणी खाली खाली झिरपत जातं. दुपार झाली, गुरुवारांची आंघोळ तशीच राहिली, पाणी काय होतेच ना आश्रमात. संध्याकाळ झाली, मॅक्झिमम विद्यार्थ्यांनी सोडून दिलं, काहीतरी आपल्याला गुरुवारांनी गंडवलंय, आता आपण त्यांचा ऐकून काय उपयोग नाहीये. पण एक विद्यार्थी असा होता की तो त्यांचा ऐकायचा, तरी ठरवलं होतं नाही जे सांगितलं ते आपण करायचं का, कारण आपले गुरुवारी आहेत, आपले गुरुजी जर आपल्याला सांगत असतील तर नक्कीच आपल्या भल्यासाठी ते सांगत असतील. मग कशाला सांगेल ना, ते रागून सांगू दे, किंवा एखादा इव्हेंट हॅकॅथॉन सारखा इव्हेंट घेऊन सांगू दे, किंवा क्यूक्यू सारखा इव्हेंट घेऊन सांगू दे, पण जे पण ते करतात म्हणजे ऍज अ ऑर्गनायझेशन, पूर्ण शाहू कॉलेज ऍज अ ऑर्गनायझेशन जे काही करतं ते विद्यार्थ्यांना भल्यासाठीच करतं. तसंच त्या गुरुजींनी तसंच केलेलं असणार. आता एक विद्यार्थी असा होता की नाही, आपल्या गुरुजींनी सांगितलं म्हणजे बरोबर असणार, तो दिवसभर तो पाणी आणत राहिला. ओव्हर द पिरियड ऑफ टाइम काय झालं, ते बांबू होता तो पाण्यात भिजल्यामुळे तो फुगायला लागला, ते छिद्र बुजायला लागली आणि जसं जसं दिवस मावळत आला तसं तसं ते टोपल्यातलं पाणी त्याला आणणं सहज शक्य झालं. आणि मग गुरुवाऱ्यांनी आंघोळ केली आणि जेवण केलं. गुरुवारी पण तेवढेच हट्टी असतात, जोपर्यंत प्लेसमेंट होत नाही, तुम्हाला मार्क चांगले पडत नाही, तोपर्यंत तुमचा पिछा सोडत नाही. सांगण्याचं तात्पर्य एकदम छोट्या शब्दात सांगतो, मलाही त्यावेळेस फारसं काही कळत नव्हतं, इंटरनेटचा जमाना नव्हता, जास्त समजत नव्हतं, जे सर सांगतील ते ऐकायचं, पण मला एक गोष्ट एकदम डोक्यात भिनलेली होती. प्रत्येक वेळेस मी जसं माझे गुरु जे पण असतील माझ्या आजूबाजूची किंवा आजच्याही तारखेला जे पण माझे सिनियर मला सांगतात, मी निमूटपणे ऐकून घेतो, प्रश्न असतील तर विचारतो, आपलं शंका निरसन करणं गरजेचं आहे तेही करतो, पण माझं कधीच नुकसान झालेलं नाही. आणि मी त्याच्यासाठी अजन्म म्हणू शकता तुम्ही की मी शाहू कॉलेजचा ऋणी आहे, की शाहू कॉलेजने मला त्या पद्धतीचं बनवलं, संस्कार दिले. नुसतं शिकवण दिलं ही गोष्ट वेगळी आहे, पण शाहू कॉलेजने संस्कार पण दिले, त्यातही शाहू कॉलेज कधीच कमी पडलं नाही. किंवा मी स्वतःला ज्यावेळेस मी काम करतो IITians आणि सिम्बायोसिस सोबत मी काम करतो, मला वाटतं माझ्या पद्धतीचं मी एकटाच असेल बघून ते खेड्यातून जाऊन आपलं तिथे काम करत असेल, तर त्यावेळेस सुद्धा मी स्वतःला कमीपणा म्हणजे माझ्यामध्ये तो कमीपणा जाणवत नाही, म्हणजे प्रत्येक गोष्टींवरती. म्हणजे नक्कीच आपल्याला शाहू कॉलेज खूप चांगल्या पद्धतीने ट्रीट करतं. राहता राहिला हॅकॅथॉनचा प्रश्न, गाईज यू गाईज आर फॅब्युलस, सो फर्स्ट ऑफ ऑल क्लॅप फॉर युअरसेल्फ. अप्रतिम काम केलंय, आम्ही खूप पॅरामीटर्स वरती तुम्हाला जज केलेलं आहे, त्याच्यामुळे
तुम्ही सगळेजण विनर आहात. प्रत्येक जण कशात ना कशात विन केलेलं आहे. प्रत्येकाला मी कमेंट तर पास केलेल्याच आहे जागेवरतीच. मी खूप छान काम केलेलं आहे. पहिला दुसरा तिसरा हे फक्त आपल्या इव्हेंटचा भाग आहे. एक काहीतरी प्रोत्साहन मिळावं म्हणून आपण तो करतोय. पहिला दुसरा तिसरा तर आहेच आहे, नो डाऊट. पण जे पण तुम्ही सगळे आहात अप्रतिम काम केलेलं आहे. म्हणजे मी तर एकदम इम्प्रेस झालेलो आहे. आय वॉज लाईक लिटरली फ्लॅट की बापरे, असं पण आपल्या लातूरमध्ये होतं आणि इतकं चांगलं या प्रतीचं मला खूप छान वाटलेलं आहे. आणि थँक्यू सर मला बोलवल्याबद्दल. मला आज खूप समाधान वाटते की आपलं कॉलेज अरे बापरे किती वरच्या लेवलला गेलंय. आजच्या तारखेला आपण एकदम फार पुढे गेलोय आणि खूप मोठे मोठे प्रोजेक्ट, खूप छोटे आणि काही काहीतरी इतके छान छान प्रोजेक्ट होते. छोटेसे होते, छोटासा त्यांनी SOW घेतला, तो कम्प्लीट पण केला एकदम छोट्याशा कोडमध्ये. काही जणांनी इतके मोठे मोठे वास्ट प्रोजेक्ट घेतले, इतक्या छान छान संकल्पना घेतल्या, आयडियाज घेतल्या आणि खूप सारे प्रोजेक्ट तुम्ही डिस्प्ले केलात. ज्या पद्धतीने तुम्ही एक्सप्लेन केलात, तुमचे पेशन्स नवाजण्यासारखे आहेत. तुम्ही खूप छान काम केलेलं आहे आणि मला नक्की अपेक्षा आहे की तुम्ही पण तुमच्या भविष्यामध्ये खूप मोठ्या पदावरती जाण्याची प्रगती करा. आणि थँक्यू व्हेरी मच. मला ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू रमेश. पंखामध्ये विश्वास जागवला, तेजाने दिपवले सर्वांचे डोळे, घडला असा इतिहास नवा. यानंतर मी आमंत्रित करते विवेकानंद नारागुडे यांना. I start the feedback. I don't talk कि आपने क्या किया है. Sometimes you are coming for winning, but I thought like आप जीतने और हारने के लिए आते हो, दोनों के लिए आते. People think कि मुझे जीतना है, मेरे को बाइक चाहिए, मनी चाहिए, something like that. तो मुझे लगता है ना आप लोग इसलिए आया करो कि आपका जो भी ग्रोथ है, आपने जो भी सीखा है, आपके टीचर्स ने आपको जो हेल्प किया है, आपके मेंटर ने आपको जो भी प्रेजेंट किया है, आप उनके लिए आओ, क्योंकि ये उनका टर्म है, आपका जरूर आएगा जैसे हमारा आया. और अगर आप उनको प्रेजेंट नहीं कर पाओगे यहाँ पे अच्छी तरह, किसी भी कॉलेज को, किसी भी यूनिवर्सिटी को अगर आप प्रेजेंट नहीं कर पाओगे तो आप अच्छे स्टूडेंट नहीं बन पाओगे. ह्यूमन अच्छे रहोगे, आप इंसान भी अच्छे बनोगे, फाइनेंशियली भी आप बहुत ग्रोथ करोगे. जिस फील्ड में आप हो वहाँ पे फाइनेंशियल को कोई स्टॉप नहीं है, वो ऑलवेज कंटिन्यूसली ग्रोथ होता रहेगा. और आपको सबको पता है कि कितने पैकेजेस मिलते हैं, दोस्त को, फ्रेंड्स को, सब. बट पहले स्टूडेंट बनो, टीचर्स से रिस्पेक्ट करो और फैमिली जो चाहती है वो अचीवमेंट करो, बाकी सब उसके बाद तुम्हारे. एंड डोंट फॉरगेट दिस थिंग्स. ये अगर बोलोगे ना तो फिर एक एटीट्यूड आ जाता है आईटी वाला, यार ये कितना पैकेज है, इतना ही है. तो दिस इज द फर्स्ट थिंग फॉर लर्निंग. आप ये चीज़ें पहले सीखो, दिमाग में डालो ये चीज़ें, तभी आप कुछ ग्रो कर पाते हैं. ये मेरा पर्सनल एक्सपीरियंस है. अब आते हैं इव्हेंट्स पे. इव्हेंट बहुत ही ज़्यादा अच्छा था. आय थिंक आमच्यासाठी हा एक दिवसाचा इव्हेंट नव्हता सर, आम्ही खूप वेळापूर्वी केली. हा प्रसिद्ध खूप मोठा होता. आम्ही जेव्हा जात होतो अशा इव्हेंटला फक्त सर्टिफिकेट भेटत होतं. तुम्हाला आता रिस्पेक्ट भेटतंय, फेम भेटतंय, इमेज भेटतंय, प्राइज मनी भेटतं, स्पॉन्सरशिप भेटतात, गायडन्स भेटते, कलिग्स भेटतात. तू की हा प्रोजेक्टला कसं एक्सटेंड करायचं. आजच मी सरांसोबत फिरत होतो आणि सरांनी 2 स्टुडंटला लिंक करून दिला की तुला पॅकेजिंगसाठी एक मुलगी आहे तिथं, तिला जाऊन दे, आणि तुझ्या रिसर्चसाठी एक मुलगी आहे तिला जाऊन दे. तर ह्या गोष्टी कुठं भेटत नाही. की तू सर्च ऑन लिंकिंग, कोणाला हाय करा, कोणी हाय करत नाही. तेच इंस्टावर हाय करा, मी बी करते, पण लिंकिंग म्हणून पण काय, बिकॉज कनेक्शन बनवावं लागेल तुम्हाला. यू नीड टू बी की स्कोप, ते जे तुमच्यामध्ये आहे ते दाखवल्याशिवाय तुमच्याकडे कोणीच येत नाही. तुम्ही फक्त पोस्ट करत आहे, डू टेस्टिंग, त्यासाठी कोणी नाही. फायनली विनर डिसाइड करते. मे बी काय स्पीच मी बनवून आलो ना, तुम्ही असंच बोलतो स्पीक फॉरवर्ड. मी थोडं सिरियस असतो काही गोष्टीमध्ये, कधी कधी कॉमेडी बी करतो. बट हा इव्हेंटमध्ये मला असं वाटलं की जे टॉपिक्स होते त्याच्यामध्ये तुम्ही एफर्ट दिलात, तर तेवढा एफर्ट नाही दिला जेवढं आज. ठीक आहे, तुम्हाला खूप गरज आहे. आज AI आलेलं आहे, तुम्हाला सगळं काय भेटतं, तर थोडी और जास्त मेहनत करा. तुमच्या कॉलेजला, तुमच्या युनिव्हर्सिटीला असं प्रेझेंट करा की लांबूनच वाटणार आहे क्या बात. असे काही स्टुडंट होते, बट सर्वच भारी होते. आय डोंट वॉन्ट की मी कोणाचं नाव घेऊन मला हायलाईट करू. स्टुडंट सगळे चांगले होते, पण थोडं अजून एफर्टची गरज आहे तुम्हाला. आणि हेच मी पाहता माझ्या वेळेस ना आम्हाला ते गायडन्स भेटत नव्हतं. आम्ही कधी
आपल्या कॉलेजच्या स्टुडंट टीचर्सला विद्यार्थ्यांना भेटायचं, पुन्हा बॉक्सेसच्या सरांकडे जायचं, सरांच्या रेफरन्सेसला हेल्प मागायचं की सर कुठे काय आहे का, आम्हाला हे बनवायचंय, तुम्हाला हे भेटत नव्हतं. आता तुमच्याकडे आहे ते सिंगल ऑफ क्लिक मध्ये तुमच्याकडे सर्व भेटत आहे, त्याचा फायदा उचला. टीचर्सला पर्सनली कनेक्ट होण्यापेक्षा टेक्निकली कसं कनेक्ट होता ते बघा. नाही तर सर त्याला चहा पिऊ, त्याच्यापेक्षा पण आपल्याला सपोर्टिंग करू, असं काय नाही बोलत करू. तर जास्त थिंग, जास्त मोटिवेटची गरज नाही आहे तुम्हाला, माझ्यापेक्षा जास्त मोटिवेट आहे आज मी बघितलंय सगळं. थँक्यू ऑल द व्हॉलेंटियर्स. मे बी व्हॉलेंटियर कमिटी बनवली आहे सर, आमच्या वेळेस नव्हती, आम्ही स्वतःच फिरत होतो, आम्ही मोटिवेट करत होतो. आणि ह्या कमिटीमध्ये तुमच्यासारख्या स्टुडंटची गरज आहे, तरच कॉलेजचा हायलाईट होईल, कॉलेजला पुढे जाईल आणि तुमच्यापासूनच कॉलेज बनतं. बिकॉज आम्ही बी RSML हे कॉलेजचं नाव ऐकून आलो होतं, बट आता येणारे स्टुडंटना MCA डिपार्टमेंट RSML कॉलेज म्हणून येते. आय होप दिस थिंग हॅपन नेक्स्ट इयर. थँक्यू. तुमचे कार्यच असेल तुमच्या भविष्याचा आरसा, असा संदेश मला वाटतं विवेक नरवडेंनी दिलेला आहे आपल्याला. यानंतर मी आमंत्रित करते मिस्टर नितीन पांचाळ यांना, यांनी आम्हाला मार्गदर्शन. ॲक्च्युली मी काय दिलेलं नाही तिथे, आणि हा माझा बोलेल नाही बेसिकली ॲव्हिलिंग एक्झिबिशन मोस्टली. पण जर चान्स आला आहे खूप वर्षानंतर तुमच्या सगळ्यांसमोर यायचा चान्स भेटला, आणि इथं बोललो म्हणजे असं वाटतं की मी माझ्या यंगर सेटला काहीतरी टॉक करत आहे. ओके बेसिकली तर मी माझं जर 10 वर्षापूर्वी मी इथून बसायचो, समोर कोणतरी यायचं, कोणतरी गाडी करायचं असं वाटायचं, आणि तो चान्स आता मला भेटला तर ठीक आहे, मी माझ्या साईडनं काही माझा पर्स्पेक्टिव्ह सांगतो. आता तुम्ही सगळं जिंक आला आणि पार्टिसिपेट झाला ही सगळ्यात बेस्ट गोष्ट आहे. तुमच्यासोबत बाकीचे कित्येक जण असतील ज्यांना पार्टिसिपेटच करायचं नाही, आणि तुम्ही त्या लेवलपासून ह्या लेवलपर्यंत आला तर इथे तुम्ही लाईफमध्ये ना एक चांगली गोष्ट केली आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि तुमच्यासाठी एक बिग राऊंड ऑफ प्ले. ओके, आता सांगतो त्यासाठी माझ्या एक्सपिरियन्समध्ये. ओके, आम्ही ज्यावेळेस कॉलेजला होतो त्यावेळेस आमच्याकडे असं काही स्नॅपिंग कमिटीज डिफरंट नव्हत्या, कारण जसं की आता वेळ पण आहे की आमच्याकडे नसताना आम्ही स्वतःहून पार्टिसिपेट केलं आणि बऱ्याच कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट केलं. फॉर एक्झाम्पल आता आपल्यासोबत लिंक होते, त्यांनी आपल्या युनिव्हर्सिटीला रिप्रेझेंट केलं आणि युनिव्हर्सिटी लेवलला आम्ही त्यांना प्राईज भेटलेलं. आम्ही पण भरपूर काही गोष्टींमध्ये पार्टिसिपेट केलं, कुठे वुमेन भेटलं, कुठे रनर भेटलं, कुठे काहीच नाही भेटलं. याच्यानंतर मी ज्यावेळेस MCAला गेलो त्यावेळेस मला एक चान्स भेटला. त्यावेळेस होती ऑल इंडिया हॅकॅथॉन कॉम्पिटिशन जे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने ऑर्गनाईज केलेली, आणि तिथे जाऊन मला नंतर सेमीफायनल प्राईज भेटलं. आणि ही जी जर्नी होती की स्टेप बाय स्टेप आपण पुढे जात जातो. पहिली स्टेप होती पार्टिसिपेशनची, दुसरी स्टेप असेल रनरची, तिसरी स्टेप एंटरप्रेन्योरची. आणि हे प्रोसेस आहे, त्याच्यामुळे कधी हार नका म्हणून होता येईल तेवढं तुम्ही कॉम्पिटिशनमध्ये उतरा, सगळ्यांना बीट करायचा ट्राय करा, तुम्ही स्वतःचा बेस्ट द्यायचा ट्राय करा, आणि याच्यातच तुम्हाला पुढे भेटणार आहे. ठीक आहे, नंतरही ज्यावेळेस तुम्ही जॉब करता फॉर एक्झाम्पल, तर त्यावेळेस तुमचं डेली टास्क केला तर तुम्ही सगळ्यात मध्ये असणार, आवरेज असणार तुम्ही, कारण तेच तुमच्याकडे एक्सपेक्टेड आहे जर तुम्ही तेच करत राहिला तर. पण जे रेग्युलर गोष्टी आहेत त्याच्यापेक्षा सोडून तुम्ही जे करताय ते तुम्हाला डिफाईन करते. मग तुम्हाला स्वतःला काय डिफिनेशन द्यायची ते तुमच्यावरती आहे, आणि तुम्ही इथं येऊन जे करत आहात ते याचा सिंपल आहे की तुम्ही स्वतः डिफाईन करता, स्वतःला काहीतरी चॅलेंज देताय, स्वतःला काहीतरी पुट करताय. यू वॉन्ट टू बी समथिंग अँड गेट मीन्स अ लॉट. Now coming back to the college thing, I think this event was fabulous. Okay. मला इथे येण्याच्या आधी एवढी आयडिया नव्हती की आपण एक जनरल स्टुडंट आहे तर मे बी स्टेप करतो, पण बेसिकली खूप जण आहेत आता इन्स्टा स्क्रॉल करत बसा, युट्यूब स्क्रॉल करत बसा, त्याच्यामध्ये भरपूर टाइम पास होतो आणि स्वतःच्या करिअरवरती किती फोकस देतील याचा आयडिया नव्हता मला. पण the things I have saw today is really commendable. I didn't expect that much, and it was full of energy. Okay, the presentation was so good, innovation ideas were fabulous, and I can see like you guys wanted to do something. Like there were some projects which are going to be a startup, which has that potential, and that can really grow.
म्हणजे जे आपल्याकडे हे आहेत ना सध्या फंडिंगचे भरपूर काही स्पॉन्सरशिप भेटतात, तो त्यांना अप्रोच केला तर तिथून फंडिंग भेटेल, तुम्ही तुमचं स्वतः स्टार्टअप करू शकताय आणि तुम्ही बाकीच्यांना जॉब देऊ शकताय. तर हे जी जर्नी आहे हे खूप मस्त होती, खूप चांगलं वाटतं हे बघून. आणि माझं ह्याच विशेष आहे की तुम्ही ह्या गोष्टी कंटिन्यू करा. इथं आज जिंकू हे मतलब नाही, तर हे पार्टिसिपेशन करणं आणि हे तुमचा पुढं बेस्ट काय देणं हे खूप गरजेचं आहे. तर ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू सर. जिथे जिथे संधी लाभली त्या संधीचे तुम्ही सोने केले, परिसस्पर्शी जगणे तुमचे सुंदरतेचे देणे केले. आनंदाचा प्रत्येक क्षण मनात साठवून घेत आहोत, मनाला स्नेह आमचा सत्कारातून देत आहोत. असे आजच्या हॅकेथॉन कॉम्पिटिशनचे स्पॉन्सर जे मायक्रोसॉफ्ट ट्रेनर आहेत, ज्यांनी 150 पेक्षा जास्त रिअल टाइम प्रोजेक्ट्स डेव्हलप केलेले आहेत, तसेच ज्यांना 10 वर्षापेक्षा जास्त टीचिंगचा एक्सपिरियन्स आहे, असे मनोज बिराजदार सर यांना मी विनंती करते की त्यांनी मुलांना मार्गदर्शन करावे. प्राचार्य आदरणीय गव्हाणे सर, प्राचार्य शिंदे सर, डिपार्टमेंटचे कोऑर्डिनेटर, एचओडी, सर्व स्टाफ, हॅकेथॉन कमिटीचे मेंबर्स, उपस्थित सर्व विद्यार्थी, जजेस, मी सर्वांचे नाव न घेता माझे जे काही 2 शब्द आहेत तुमच्या समोर करतो. पहिला प्रश्न हा की हॅकेथॉन सारख्या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट करून मला काय अचीव करता येऊ शकतं, याचं उत्तर जर असेल तर मी तर सोप्या शब्दात तुम्हाला एकच सांगेन. एक विद्यार्थी आहे ज्याने डिग्री केली त्याला 85% आहे. दुसरा विद्यार्थी आहे त्याने डिग्री केली पण त्याला अराउंड 60% आहे. जो 60% असलेला विद्यार्थी त्याने जर मेजॉरिटी प्रोजेक्ट्स केलेले असतील तर आयटी कंपनीला फक्त त्याच विद्यार्थ्याची गरज आहे ज्याने प्रोजेक्ट्स केलेले आहेत. आणि हॅकेथॉन सारखी स्पर्धा या अशा विद्यार्थ्यांना मोटिवेट करते आणखी काहीतरी चांगलं करण्यासाठी. मला हे सांगायला आवडेल, मी 2007 ते 10 शाहू कॉलेजचा विद्यार्थी होतो. 2012 पर्यंत माझी पीजी इथं झाली. 2013 ते 2023 मी शाहू कॉलेजमध्ये शिकवण्यासाठी प्राध्यापक म्हणून होतो आणि 2013 ते 23 आणि 24 ला मी माझं सेंटर सुरू केलं, जस्ट मागच्या वर्षी. ह्या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये जे मी आज इथे थांबलो याच्यामध्ये मी माझं सगळं क्रेडिट माझ्या डिपार्टमेंटला आणि कॉलेजला दिलं. कारण एक मात्र क्लिअर आहे, तुमच्या लाईफमध्ये जे डिसिप्लिन आहे ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. डिसिप्लिन शाहू कॉलेज मधल्या एम्प्लॉईकडे जेवढं असेल ते कुठल्याही एम्प्लॉईकडे भेटू शकत नाही, हे कन्फर्म आहे. कारण त्यांना रन करणाऱ्या ज्या ऑथॉरिटीज आहेत ते किती डिसिप्लिन हे त्यांना कळेल ज्यांनी ते जॉब केलेले. दुसरी गोष्ट, ही जे हॅकेथॉन कॉम्पिटिशन आहे ही 2000 मला वाटते आपण ऑर्गनाइज केली होती 16 ते 17 मध्ये. 18-19 पहिलं इयर होतं. सेंट्रल गव्हर्नमेंटने देखील हॅकेथॉन ऑर्गनाइज केलेले आहे. त्याचं नाव आहे स्मार्ट इंडिया हॅकेथॉन, SIH. ते प्रत्येक वर्षाला ऑर्गनाइज होतं. ज्या वर्षी शाहू कॉलेजने ऑर्गनाइज केलेले त्याच्या सेकंड इयरला सेंट्रल गव्हर्नमेंट ऑर्गनाइज केलेलं होतं. म्हणजे आपला कॉलेज लातूर सारख्या सिटीमध्ये असून देखील डिस्ट्रिक्ट मध्ये असून सेंट्रल गव्हर्नमेंटच्या विचाराच्या आधी देखील काहीतरी विचार करू शकतो. त्याचं सगळ्यात मोठं प्रूफ आहे. 1 वर्ष पूर्वी सुरू झालं. दुसरी गोष्ट की हे जे काही वेगवेगळे इव्हेंट्स ऑफर झालेले आहेत, या इव्हेंट्स मधनं त्यावेळेला थोडे विद्यार्थी म्हणजे मेजॉरिटी विद्यार्थी हे अराउंड डिग्री किंवा पीजीचे आले. पण एक काळ होता की मागची किंवा 2 वर्षाखाली जर हॅकेथॉन आपण पाहिली तर त्याच्यामध्ये तर स्कूल लेवलचे विद्यार्थी जे आहेत ना मेजॉरिटी पार्टिसिपेट केलेले होते. मी सगळ्या विद्यार्थ्यांना एक सजेस्ट करेल माझ्या वतीनं की तुम्ही जर SIH ला अप्लाय केलं स्मार्ट इंडिया हॅकेथॉन कॉम्पिटिशनला तर त्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक एका प्रॉब्लेम वरती वेगवेगळे प्राइजेस आहेत. मी फक्त एक एक्झाम्पल सांगतो. MP पोलीस, मध्य प्रदेश पोलीस ना मागच्या वर्षी सेंट्रल गव्हर्नमेंटला एक डिमांड टाकली. कुठली डिमांड टाकली की त्यांना एक असा सॉफ्टवेअर पाहिजे किंवा एक असा ऍप पाहिजे की त्यांच्याकडे मेजॉरिटी केसेस आले की हा हरवलेला आहे. तर याला शोधण्यासाठी थोडासा आम्हाला कसरत करावी लागते. तर असे कुठले प्रोजेक्ट्स करता येतील त्याचे फेस रिकग्निशनला जास्त फोकस करतील. आणि त्यांनी त्या स्टेटमेंटच्या अकॉर्डिंग 1 लाखचं प्राइस ठेवलेलं आहे मध्य प्रदेश पोलीसना. हे मागच्या वर्षीचं 2024 अनाउन्समेंट आहे. म्हणजे गोदरेज आपण ऐकले, गोदरेजचे जे रेफ्रिजरेटर्स आहेत त्याच्यामध्ये अजून देखील काही फ्लॉज आहेत. तर ते फ्लॉज भरून काढण्यासाठी तरी त्यांचे प्रॉब्लेम्स वाढले. ज्या विद्यार्थ्याला वाटते की मी ह्या सेक्टरमध्ये चांगलं काम करू शकतो प्रत्येकाने त्याच्यामध्ये आपापले प्रोजेक्ट्स बनवावेत, हे रिकमेंडेड आहे. फर्स्ट प्राइस 1 लाख, सेकंड प्राइस जे आहे ते 75,000 आणि थर्ड प्राइस जे आहे तर ते आहे 50,000. ओके, म्हणजे हे सर्व जे डिस्कशन झाले तर हे झाले तुमचे
SIHच्या बाबतीत. दुसरी गोष्ट, तुमचा प्रोजेक्ट जो आहे हा प्रोजेक्ट तुमच्या रेझ्यूमला खूप चांगली मदत करेल. कारण रेझ्यूम शॉर्टलिस्ट होताना आता सगळ्यांना एक माहिती आहे की ATS नावाचं टूल आलेलं आहे, ऍप्लिकेशन ट्रॅकिंग सिस्टम. तुमचे रेझ्यूम्स कुठलाही HR किंवा कुठलाही एक व्यक्ती आता पाहणार नाही हा रेझ्यूम कोणाचा आहे. आपले रेझ्यूम शॉर्टलिस्ट होतील फक्त आणि फक्त तुमच्या टोकन्स वरनं, तुमच्या प्रोजेक्ट्स वरनं आणि तुमच्या टेक्निकल स्किल वरनं. ज्या विद्यार्थ्यांच्या रेझ्यूम मध्ये मॅक्सिमम टेक्निकल स्किल चांगले असतील त्यांनाच जॉब लागेल हे कन्फर्म आहे. डिग्री करण्यापेक्षा, म्हणजे डिग्री तर सगळेजणच करतात, तर आपण प्रत्येक वर्षाला कमीत कमी जर 2 ते 3 प्रोजेक्ट केले तर खात्रीने तुम्हाला डिग्री एंड होईपर्यंत अराउंड 8 ते 10 प्रोजेक्ट तुमचे बनू शकतात. आणि हे सगळ्यात मोठा उत्तम असेल तुमचं डिग्री कम्प्लिशनचा. त्याच्यामुळे प्रत्येकाला प्रोजेक्ट करणं हे 100% रिक्वायर्ड आहे असं म्हणायला हरकत नाही. त्याच्यानंतर मी थोडंफार माझ्या क्लासबद्दल बोलतो सर. जॉब सोडताना मलाही माझ्या मनामध्ये खूप प्रश्न होते. बरेच माझे मित्र फॅमिली म्हणायचे की सोडू नको जॉब, कारण जॉब जर सोडला तर रनिंग जॉब आपण सोडून आपण लाईफ मध्ये परत जर ते सक्सेस नाही झालं तर काय करायचं. मार्क झुकरबर्ग एक म्हणलेले आपण, म्हणजे त्याचं जे कोट आहे ते कोट असं आहे की त्या कोट मध्ये सांगण्यात आलेले, मी तुमच्या समोर म्हणजे थांबल्यामुळे मला माझ्या मनातले ते जे शब्द आहेत लिहिलेले ते थोडेसे मिस व्हायला लागले की इफ यू डोंट टेक एनी रिस्क इन लाईफ, if you don't take any risk in life, that is the biggest risk. तुम्ही जर तुमच्या लाईफ मध्ये कुठलीही रिस्क घेतली नाही तर ती सगळ्यात मोठी रिस्क आहे. आणि ती रिस्क घेतली त्याच्यामुळं मला पुढे जे आहे आता मला क्लाससाठी एक चांगला रिस्पॉन्स भेटते. मला सांगायला आवडेल माझ्या अराउंड 9 बॅचेस चालतात आणि माझ्या क्लासमध्ये सर्वात लहान विद्यार्थी हा 6th स्टँडर्डचा आहे. आणि ते पण सांगायला आवडेल की आपले जे सुप्रिया बिराजदार मॅडम आहेत त्यांचा तो मुलगा आहे आणि सगळ्यात चांगली कोडिंग करतो. म्हणजे एक काळ असा होता की डिग्रीची मुलं कोडिंग करायचे, एक काळ असा होता की डिग्रीची मुलं कोडिंग करायचे, पण आता ते स्कूल लेवल पासून इम्प्लिमेंट झालेले आणि ते आता पुढे वाढत जाणार आहे. म्हणजे आपले जे कॉम्पिटिटर्स आहेत भविष्यामध्ये ते लहान असेल किंवा मोठा असेल प्रत्येक जण त्याच्यामध्ये पार्टिसिपेट केलेला असणार आहे. ऑनलाईन प्लस ऑफलाईन दोन्ही बॅचेस आपल्याकडे होतात. C++, जावा, वेब डिझायनिंग, अँड्रॉइड, त्याच्यानंतर पायथॉन, SQL, पॉवर BI, डेटा अनालिसिस. आणि अपकमिंग व्हॅकेशन्स पासून आपण क्लाउड टेक्नॉलॉजी मध्ये एंटर करतो. DevOps, AWS हे जे कोर्सेस आहेत ते लातूर मध्ये ऑफर केले जातील. मला सांगायला आवडेल की आपल्याकडे नेक्स्ट वीक मध्ये एक वर्कशॉप आहे आणि त्या वर्कशॉपला ऑर्गनाइज करणारा एक जो व्यक्ती आहे तर तो नेदरलँड मधला आहे आणि जावा JDBC आणि हायबरनेट वरती त्यांचं सेशन हे तर नेक्स्ट वीक मध्ये ऑर्गनाइज केलेलं आहे. लोकल विद्यार्थ्यांना मॅक्सिमम गोष्टी चांगल्या कशा भेटतील याचा प्रयत्न आपला सुरू आहे. भविष्यामध्ये आणखी चांगल्या गोष्टी देण्याचा प्रयत्न हा आपला नक्कीच असेल. आपण सर्वजण पार्टिसिपेट केला आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला स्पॉन्सरशिप दिला त्याबद्दल महाविद्यालयाचे सर्वप्रथम आभार. थँक्यू. प्रयत्नांमुळेच आपण आज लातूरमध्ये एक स्वतःच वेगळं अस्तित्व खूप कमी कालावधीमध्ये निर्माण केलेलं आहे. या पुढील वाटचालीसाठी आपल्याला नक्कीच महाविद्यालयाकडून खूप खूप शुभेच्छा. यानंतर मी आमंत्रित करते महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक सदाशिव शिंदे सर यांना, त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे. विद्या गायकवाड, MGM कॉलेज ऑफ CS and IT, नांदेड. Hello everyone. So everyone excited for the prize distribution? Yes or no? Yes. Your voice is not audible. Yes or no? Yes. Yes, me too even. Myself Vidya Gaikwad, and here I would like to tell you a beautiful quote. The quote is, if you can't fly, you should run. If you can't run, then you should walk. And if you can't walk, then you should scroll. Whatever you do, be in the process. Don't stop. You rise, you fall. You create yourself. You are in the downfall, you are in the uprise. Whatever you are doing, do with full potential. As per, I would like to tell my experience. I was also in the RSM hackathon. So here, what I experienced that there was a million of problems while coming over here, but still, I would like to appreciate Jayashree Jadhav ma'am because of their coordination and their support. We are here, and even if you got selected or not, doesn't matter, because what I'm taking from here is that the support from the students, the support from the volunteers, the support from the teacher faculties, and support from all of you. Everyone was insane, and everyone did the best thing in their life today. And
as per my own opinion, this, you know that what's the, okay, yeah, Pratik Verma, please clap for him once. So he's not just a student, he is a person with a great fan following, yes or no? His contribution was also a lot for us. और आपको मैं बताना चाहूंगी कि एक मधुमक्खी का छत्ता जो होता है उसके अंदर से मीठा मीठा जो हनी मिलता है, जिसे आप मधुमक्खियों का छत्ता बोलते हो ना, उससे जो हमें हनी मिलता है, यहाँ पर जितनी भी फैकल्टी मेंबर्स हैं, जो आप सब हैं, सबके कोऑर्डिनेशन से जो हनी मिला है, मतलब कि जो आउटपुट मिला है, वो एकदम से आपको मैं मतलब ऐसे नहीं बता सकती कि क्या मैं फील कर रही हूँ, पर वो जो आउटपुट है वो आउटपुट बहुत ज्यादा इंसेन है। सो आपको मैं एक थॉट बताना चाहूंगी कि यहाँ पर जो कोई आया है, कोई हार के भी जीता है, कोई जीत गया है, ठीक है? सो कई हार बाकी है, कई जीत बाकी है, कई हार बाकी है, कई जीत बाकी है, मेरी जिंदगी के कई सार बाकी है, मेरी जिंदगी के कई सार बाकी है, यहाँ से कर ली है मैंने मेरी जिंदगी की शुरुआत, ये तो सिर्फ एक किताब का पन्ना है, अभी तो पूरी किताब बाकी है। आगे से हमें थोड़ी ग्रीन चटनी दे देना। Thanks a lot. Your excited opinion about this event. Now I request Rahul for expressing his thoughts. तर पहिल्यांदा तर मी सगळ्यांचं आभार मानतो की संधी आम्हाला उपलब्ध करून दिली आपल्या कॉलेज लेवलला. तर पहिल्यांदा ही संधी दिल्याबद्दल जेव्हा पहिल्यांदा ही माहिती नव्हतं काही हॅकेथॉन मध्ये काय सरांबद्दल माहिती काढली, ही स्पर्धा कशी असते, जेणेकरून दुसऱ्या कॉलेजला जाण्याची आम्हाला वेळ पण आली नाही. आमच्या आयटी डिपार्टमेंटला आम्हाला खूप म्हणजे इतकी साथ दिली की प्रोजेक्ट कसे डेव्हलप करायचे आणि कसे प्रेझेंट करायचे ही संधी आमच्या आयटी डिपार्टमेंटने दिलेली आहे. इथून पुढे तर मला एक शब्द देतो, तर तुम्ही जसे म्हटलात ह्या हॅकेथॉन स्पर्धेमधून ग्रोथ आणि विद्यार्थ्यांमध्ये डेव्हलपमेंट होते. नक्कीच सर, आमच्यामध्ये तुम्ही इतकं छान बोललात आणि तुम्ही ज्या पोझिशनवर आहेत सर, त्या पोझिशनवर जाण्याचा आम्ही नक्कीच संधी करतो. मी आमंत्रित करते महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक सदाशिव शिंदे सर यांना, त्यांनी आम्हाला मार्गदर्शन. राजर्षी शाहू महाविद्यालय स्वायत्त लातूर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी डिपार्टमेंटच्या वतीने आयोजित RSM हॅकेथॉन 2025 या कॉम्पिटिशनच्या बक्षीस वितरणाच्या प्रसंगी मंचावर उपस्थित महाविद्यालयाचे विजनरी प्रिन्सिपल, ज्यांच्या संकल्पनेतून या हॅकेथॉनचं आयोजन करण्यात आलं, ते म्हणजे या महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर महादेव गव्हाणे सर. त्यांच्यासाठी आपण बिग हँड्स देऊया. याबरोबरच या विभागाचे विभाग प्रमुख माननीय पांचाल सर, याचे कोऑर्डिनेटर ज्योती माशाळकर मॅडम, या स्पर्धेचे कोऑर्डिनेटर श्रद्धा मॅडम, सिनियर जाधव मॅडम, आयटी विभागातील सर्व प्राध्यापक आणि आज ज्या जजेसनी असेसमेंट केलं, आम्हाला अभिमान वाटतो की हे जजेस याच महाविद्यालयाचे ॲल्युमनी आहेत. माननीय नागेश सूर्यवंशी सर, विवेकानंद नारापुडे सर, नितीन पांचाळ सर आणि याचे स्पॉन्सर सुद्धा याच महाविद्यालयाचे ॲल्युमनी, याच महाविद्यालयाचे माजी प्राध्यापक आणि आता स्वतःच स्टार्टअप सुरू केलेले, ज्यांच्या स्टार्टअपला लातूरमध्येच नव्हे तर त्यांना आसपासच्या राज्यातले सुद्धा आता विद्यार्थी त्यांच्याकडे यायला लागलेले आहेत. त्याचे आमचे स्पॉन्सर प्राध्यापक मनोज बिराजदार सर, सूत्रसंचलन करणाऱ्या कुलकर्णी मॅडम, उपस्थित सर्व
या स्पर्धेमध्ये इन्व्हॉल्व झालेले स्पर्धक बंधू आणि भगिनी, आज तुम्ही पाहिला की अजून एक व्हायला पाहिजे होतं. मला नेहमी गेल्याही हॅकॅथॉनला वाटत होतं, आताही वाटलं की काय होतं की ज्या कॉम्पिटिटर्सनी प्रोजेक्ट आणलेले आहेत स्वतःचे, त्यांना दुसऱ्यांचे प्रोजेक्ट पाहताच येत नाही. की मला माग अनेक वेळपासून एक खंत राहून गेली, मी सकाळी सुद्धा बोलणार होतो की गडबडीमध्ये विसरून गेलं. तर मित्र आपण नेक्स्ट टाइमला जेव्हा याल ना, तेव्हा असं काय वाटतं की आपलंच विश्व खूप मोठं आहे असं वाटायला लागतं. दुसऱ्यांचं विश्व सुद्धा कदाचित आपल्यापेक्षा मोठं असू शकतं. हे आपण आवर्जून मध्येच थोडासा वेळ जर मिळाला तर बाकीच्यांचे सुद्धा प्रोजेक्ट पहा. म्हणजे यातून होतं काय की एखाद्या वेळेस समजा जर आपल्याला जर बक्षीस मिळालेलं नसेल तर त्यावेळी आपल्याला वाटतं काय हो XYZ तो प्रोजेक्ट आपल्यापेक्षा चांगला होता. म्हणजे ही संकल्पना आपल्या मनामध्ये जर समजा असेल तर निश्चितपणे त्या ठिकाणी त्या जजेसच्या भूमिकेमध्ये सुद्धा आपण काम करायला लागतो. आणि आपण ठरवतो की ते पहिलं आहे, ते दुसरं आहे, ते तिसरं आहे आणि मला अजून स्कोप आहे आणि हा स्कोप मी नेक्स्ट टाइमला भरून काढणार आहे. हे असं सातत्यानं आपल्याला सगळ्यांना वाटत केलं पाहिजे. आपल्याला माहित नाहीये की हे महाविद्यालय केवळ महाराष्ट्रामध्ये नाहीये तर देश पातळीवर एज्युकेशन सिस्टीम मध्ये लीड करायला लागलेला आहे. तुम्हाला माहिती नाही आहे की जेव्हा या महाविद्यालयानं ऑटोनॉमी स्वीकारली ना, तेव्हा मॉरल एज्युकेशन नावाची संकल्पना राबवली. कारण एज्युकेशन मध्ये मॉरल एज्युकेशन जे मॉरल्स जे आहेत ना, ते मॉरल्स सर्वात महत्त्वाचे असतात आणि हे मॉरल्स आपल्या घरापासून सुरुवात होतात, आपल्या स्वतःपासून सुरुवात होत असतात आणि समाजामध्ये सुद्धा या मॉरल्सची फार गरज असते. म्हणजे महाविद्यालय या देशामध्ये पहिल्यांदा मॉरल एज्युकेशन सुरू केलं ते राजर्षी शाहू महाविद्यालयाने सुरुवात केलं आणि मग हे मॉरल एज्युकेशन UGC ने सेंट्रल गव्हर्नमेंटने सुरुवात केलं मित्र. एक उदाहरण तुम्हाला मी सांगितलं. दुसरं एक उदाहरण असं सांगतोय तुम्हाला की या देशाला हॅकॅथॉन नावाचं कन्सेप्टच माहिती नव्हतं, देशाला म्हणायला लागलेलं. म्हणजे या संबंध देशाला एकेकाळी आम्ही असं म्हणत होतो की या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीची सुरुवात भारताने खूप लवकर केलेली आहे, राजीव गांधी पासून सुरुवात झालेली आहे. तरी परंतु या देशाला हॅकॅथॉन नावाचं कन्सेप्ट माहिती नव्हतं. मित्र हो, या हॅकॅथॉन स्पर्धेचं पहिल्यांदा देशामध्ये आयोजन जर कुठं झालं असं जर म्हटलं तर राजर्षी शाहू महाविद्यालयामध्ये देशामध्ये केलं. आणि मग तिथून नेक्स्ट इयर पासून देश पातळीवरचं हॅकॅथॉन आयोजन केलं गेलं. म्हणजे याचा उद्देश असा आहे की या तुमच्याकडे प्रचंड असं टॅलेंट आहे, तर या टॅलेंटला कुठेतरी वाव दिला पाहिजे, त्याला दिशा दिली पाहिजे आणि याचा तुम्ही भविष्यामध्ये काय केला पाहिजे की तुम्ही स्वतः वापर केला पाहिजे. स्टार्टअप साठी तुम्ही याचा वापर केला पाहिजे. आणि आता तुम्ही नोकऱ्या मागणारे होणार नाही, आता नोकऱ्या मिळणार सुद्धा नाही. नोकऱ्या तुम्हाला आता या पद्धतीने जर तुम्ही काम करायला लागला, तुमच्याकडे प्रचंड टॅलेंट आहे, ते जर एक्सप्लॉइट करायला लागला तर निश्चितपणे उद्याला तुम्ही मनोज बिरादर सरांच्या सारखे तुम्ही आता नोकऱ्या देणारे होणार आहेत मित्र. आणि म्हणून असे हॅकॅथॉन आम्ही आयोजित करत चाललेलो आहोत. निश्चितपणे यातून पुढे स्टार्टअप सुरुवात करणारे असे अनेक उद्योजक निर्माण व्हावेत. याच्यातून अशा इन्फोसिस सारख्या कंपन्या निर्माण व्हाव्यात, विप्रो सारख्या कंपन्या निर्माण व्हाव्यात. आता सध्या AI चा जमाना आलेला आहे, तुम्ही पाहिलेला आहे की तुम्हाला प्रचंड स्कोप आहे. सध्या जगामध्ये सगळ्यात जास्त स्कोप कुणाला असं जर म्हटलं तर केवळ आणि केवळ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीला मित्र, केवळ आणि केवळ असं म्हणतात. पण इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये स्काय इज द लिमिट हे कन्सेप्ट आता अस्तित्वात येणार आहे. म्हणून तुम्ही याच्यावर जेवढा विचार कराल, आता ऍग्रीकल्चर मध्ये तुम्ही जर पाहिलात तर सेकंड ग्रीन रिव्होल्यूशनची गरज आहे. ऍग्रीकल्चर मध्ये मी काही प्रोजेक्ट्स पाहिले, त्यांनी ऑर्गॅनिक फार्मिंगचे कन्सेप्ट होते. काही ठिकाणी सेन्सर्स असे होते की जर ह्युमिडिटी जर कमी पडली सॉइल मध्ये तर त्या ठिकाणी सेन्सर्स इंडिकेट करायला लागलेले होते आणि तात्काळ आपण पाणी द्यायला लागले होते. काही जण हॅचिंगचे प्रोजेक्ट होते. हॅचिंगचे प्रोजेक्ट तुम्ही सुद्धा पाहिलात की मला माहिती आहे की हॅचिंग ज्याला म्हणतो, त्यामध्ये सुद्धा त्यांनी सेन्सर्स वापरलेले होते. असे नवनवीन खूप चांगले प्रोजेक्ट होते. पण मित्र, ती मुलगी आता जे म्हणाली की हे आजचं एक या पुस्तकाचं पान आहे आणि अजून सबंध पुस्तक बाकी असं ती म्हणाली, तर मी त्याच्या पुढे जाऊन असं म्हणेन की सबंध पुस्तक बाकी नाही तर पुस्तकाचे अनेक व्हॉल्यूम्स बाकी आहेत.
हे व्हॉल्यूम सगळ्यात महत्त्वाचे आहे. या सगळ्या व्हॉल्यूमच्या पानांचा तुम्ही भाग व्हायला पाहिजे. आणि उद्याला तुमच्यातून समजा एखादा मार्क निर्माण झाला, एखादा सुंदर डिझाईन निर्माण झाला, तर निश्चितपणे या देशाची ती जगाला देण असणार आहे. याच्याशिवाय मी काही जास्त बोलणार नाही. ज्यांनी बक्षिसे मिळवलेले आहेत त्यांचं अभिनंदन करतो. ज्यांनी मिळवलेले नाही आहेत त्यांनी नेक्स्ट टाइमच्या हॅकॅथॉनला अजून इनोव्हेशन्स करा आणि प्राइजेस घ्या यासाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद सर. तुम्हीच तर आमच्या पुढचा आदर्श चालता बोलता असाच काही मार्गदर्शन आपल्याला शिंदे सरांनी केलेलं आहे. तुमची संकल्पना असते नेहमी छान, त्यांची अंमलबजावणीही असते छान. भविष्यात वटवृक्षाचे होणार आपण सुवर्णपान असे आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर महादेव गव्हाणे सर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. आणि ज्यांच्या दृष्टिकोनामुळे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अगोदर आमच्या महाविद्यालयामध्ये हॅकॅथॉन ही स्पर्धा सुरुवात झालेली आहे. सर खूप एक्साइटेड आहेत बोलायला. भरल्या पोटी माणूस विचार करतो, उपाशी पोटी माणूस साधन करतो. याची जाणीव मला आहे. किती वेळ प्रतीक्षा कुणाची करावी, प्रतीक्षा करणं वेगळं. आम्ही सकाळपासून इथं आहोत. एवढं सगळं आमचं प्रेझेंटेशन झालेलं आहे. आम्हाला आमचा रिझल्ट ऐकायचा आहे. त्यासाठी आम्ही किती उत्सुक आहोत. आणि इथं आम्ही 4 वाजल्यापासून इथं बक्षीस वितरण कार्यक्रमाला आम्ही उपस्थित आहोत. 6:15 वाजले तरी एकानंतर एक हे बोलतच आहे. त्यांचं संपत की नाही संपत या सगळ्या द्विधा मनस्थितीमध्ये आपण सगळे आहात. आणि मला वाटतं की असं जरी असलं तरी माझं भाषण संपल्याशिवाय कुणालाही बक्षीस मिळणार नाही. ही काळ्या दगडावरची रेख आहे. फार काही बोलणार नाही, पण जेवढं बोलेल तेवढं तुम्ही ऐकावंच लागतं कंपल्सरी. कारण पर्याय नसतो, तिथून जाता येत नाही. आपण गेलो तर इकडे आपला नंबर आला तर मग बक्षीस सुद्धा आला. म्हणून या कार्यक्रमाचे जे समारोपाप्रसंगी या कार्यक्रमावर ज्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे ते आमच्या महाविद्यालयाचे माझे सहकारी प्राचार्य आदरणीय शिंदे सर, व्यासपीठावर उपस्थित या विभागाचे विभागप्रमुख आदरणीय पांचाळ सर, ज्योती माशेलकर मॅडम, आणि ज्यांनी याला स्पॉन्सर केलेला 50% स्पॉन्सर 50%. बक्षीस स्पॉन्सर केले, सर्टिफिकेट नाही केले. आमचे स्पॉन्सर आमचेच विद्यार्थी, ठिकाणचे सहकारी सन्माननीय मनोज बिरादार सर, त्यांनी तुम्हा सगळ्यांचं 124 ग्रुपचं त्यांनी सकाळपासून परीक्षण केलेले आणि एक रिझल्ट त्यांनी तयार केलेला आहे. तेही आमच्याच महाविद्यालयाचे सगळे माजी विद्यार्थी आहेत. त्यामध्ये सन्माननीय नागेशजी, विवेकानंदजी आणि नितीनजी. व्यासपीठावर उपस्थित या RSM हॅकॅथॉनचे जे इंचार्ज आहेत श्रद्धा जाधव मॅडम, जयश्री जाधव मॅडम, त्यासोबत त्यांचे जे इतर सहकारी आहेत आमचे भैरव गोटे सर, भाताळे सर, संचलन करणारे आमच्या कुलकर्णी मॅडम, सर्व उपस्थित आमचा IT स्टाफ आणि वेगवेगळ्या महाविद्यालयातून आलेली सगळी विद्यार्थी मित्रांनो, मी पहिल्यांदा आपल्या सगळ्यांचं राजर्षी शाहू महाविद्यालयामध्ये मनापासून स्वागत करतो. आणि हा रिझल्ट जो आहे की परीक्षकांचं फार कसरत झालेली आहे आणि म्हणून त्यांनी 1 2 3 3 नंबर काढलेले. आणि 3 नंबर काढल्यानंतर सुद्धा त्यांना असं वाटू लागलं की अजून काही विद्यार्थी राहत आहेत की ज्यांना मिळालं पाहिजे. बघा, आमच्या सगळ्यांनी आपण बोलताना सगळ्यांनी सांगितलं की सगळ्यांनी जे प्रेझेंटेशन इथं केलेलं आहे ते फार उत्कृष्ट आहे. त्यामुळे कुणाचा नंबर काढणं हा एक स्पर्धेचा भाग असतो.
कसं असतं की जेव्हा आपण एखादी स्पर्धा असते, रनिंग करत असतो आणि 1 सेकंदानं 1 पाऊल पुढे टाकतो आणि दुसरा हा 1 सेकंद मागे असतो, पण जो पुढे गेला त्याचा क्रमांक 1 असतो. आणि म्हणून इथं त्यांची स्पर्धा आणि म्हणून त्यांनी या 3 पारितोषिकाच्या व्यतिरिक्त दुसरे एक 3 पारितोषिक हे परीक्षकांच्या वतीनं ते देणार आहेत. त्यांनी घोषणा तशी केलेली आहे आणि म्हणून त्यांचंही मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो. अशी एकूण तुम्हाला 6 ग्रुपला पारितोषिक आणि हे त्यांच्या वतीनं मिळणार आहे, त्यांच्या वतीनं मिळणार आहे, म्हणून त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. आता बघा सांगितलं की ही आम्ही स्पर्धा जी आहे ती 2019 पासून आम्ही सुरू केली आणि त्याच्यानंतर गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं ही हॅकॅथॉन स्पर्धा सुरू केली. राजर्षी शाहू महाविद्यालय हे नेहमीच पुढचं 50 वर्षानंतरचं जग कसं असेल आणि त्याची रिक्वायरमेंट काय असेल हे आम्ही इमॅजिन करतो. तर आईन्स्टाईननं सांगितलेलं आहे की इमॅजिनेशन हे फार महत्वाचं आहे. आणि तुम्ही सगळे कॉम्प्युटरचे सगळे विद्यार्थी लास्ट बेंच हे सगळे तुम्ही कॉम्प्युटरचे विद्यार्थी आहात आणि कॉम्प्युटरच्या विद्यार्थ्यामध्ये मला वाटतं की ज्ञानापेक्षा इमॅजिनेशन हे जास्त असतं. मला सांगा की तुम्ही सगळे कॉम्प्युटरचे, तुम्हाला फार काही सांगायची गरज नाही की स्टीव्ह जॉबकडे, आता बघा कोणीतरी उल्लेख केला मार्क झुकरबर्ग वगैरे, स्टीव्ह जॉबकडे कुठली डिग्री होती, बिल गेट्सकडे कुठली डिग्री होती की ज्या स्टीव्ह जॉबनं यामध्ये फार मोठी क्रांती घडवली, कॉम्प्युटरमध्ये बिल गेट्सनं फार मोठी क्रांती घडवली. हे सगळे ड्रॉपआउट आहेत, हे सगळे ड्रॉपआउट आहेत. म्हणजे त्यांनी पूर्ण शिक्षण केलं नाही. स्टीव्ह जॉबला तर एका चांगल्या इन्स्टिट्यूट मध्ये प्रवेश घ्यायचा होता, तो घेतला आणि जेव्हा त्यानं प्रवेश घेतला, तो शिक्षण घेऊ लागला, तेव्हा त्याला वाटलं की वाय वी आर वेस्टिंग द टाइम, की इथं येणं म्हणजे टाइम वेस्ट करण्यासारखे आहे. आणि त्याला ड्रॉपआउट तिथं नाही शिकला. तो एका ऍपल कंपनीचा संस्थापक झाला, ज्या ऍपल कंपनीचा टर्नओव्हर हा भारताच्या अर्थव्यवस्थेपेक्षा जास्त आहे. आपली अर्थव्यवस्था $3.5 ट्रिलियन आजूबाजूला, त्याच्यापेक्षा जास्त उत्पन्न टर्नओव्हर हा ऍपल कंपनीचा आहे, मायक्रोसॉफ्टचा आहे. हे सगळे ड्रॉपआउट आहे. म्हणून तुम्हाला स्किल येणं फार महत्वाचं आहे. आता तर एआयचा वापर तुम्ही म्हणजे तुम्हाला वर्गात आलं पाहिजे असं नाही, शिकलं पाहिजे, त्याच्याशिवाय आम्ही पुढे जाऊ शकणार नाही. पण हे इमॅजिनेशन तुमच्याकडे जास्त असलं पाहिजे, तुमच्याकडे वेगवेगळ्या आयडियाज तुमच्याकडे असल्या पाहिजे आणि या सगळ्या आयडियाज तुमच्याकडे जर असतील तर यू कॅन अचीव्ह एव्हरीथिंग. तुम्ही काहीही तुम्ही अचीव्ह करू शकता, कारण या जगात म्हणजे एव्हरीथिंग इज पॉसिबल इन द वर्ल्ड. या जगात सगळं काही शक्य आहे. बघा आम्ही एक तिथं तुमचा एक प्रोजेक्ट आम्ही पाहत होतो विद्यार्थ्यांनी, हे आम्ही का सुरू करतोय की तुमच्यामधली ही कल्पना शक्ती जी आहे, एक इमॅजिनेशन जी आहे, या आयडिया जी आहे त्याला एक व्यासपीठ मिळावं आणि या भूमिकेमधून आम्ही या स्पर्धा गेल्या 6-7 वर्षापासून आम्ही आयोजित करतो की तुम्हाला एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलंय. तुम्ही एवढ्यावर थांबायचं नाही. बक्षीस नाही मिळालं फार चांगलं झालं, तुम्ही भगवद्गीता वाचता, तिथं कृष्णाने अर्जुनाला काय उपदेश केला, जो हुआ अच्छा हुआ, जो हो रहा है वो भी अच्छा हो रहा है और जो होगा वो और भी अच्छा होगा. म्हणून बक्षीस नाही मिळालं फार चांगलं आहे. जो हुआ अच्छा हुआ. तुम्हाला काही समजलं आम्ही कशासाठी आलो, पण नाही मिळालं हरकत नाही की अजून आपलं काहीतरी चांगलं व्हायचं असेल, अजून आपल्याला पुढे फार जायचं असेल, यात काहीतरी अजून इन्व्हेन्शन करायचं असेल, काही इनोव्हेशन करायचं असेल, तुम्ही फार क्रिएटिव्ह आहे. सगळे विद्यार्थी, सगळे भारतातले तरुण हे फार क्रिएटिव्ह आहेत आणि तुमच्या हातून या देशाचं भविष्य हे तुमच्या हातून घडणार आहे आणि तुम्ही हे सगळे करू शकता. तुम्हाला माहिती आहे मायक्रोसॉफ्ट कंपनी ज्याचा मी आता उल्लेख केला, आपण इमॅजिन करू शकणार नाही की या मायक्रोसॉफ्ट कंपनीमध्ये काही पार्टनर्स लोक असतात, पार्टनर, मॅनेजर, इंजिनियर, हजारो लाखो इंजिनियर. आणि या मायक्रोसॉफ्ट मध्ये पार्टनरची संख्या फार कमी असते. पार्टनर मध्ये तो ओनर असतो, मालक असतो त्या कंपनीचा. तर त्या पार्टनरच्या यादीमध्ये
एक जयुकट्टी नावाचा एक व्यक्ती आहे, तुम्ही तो सर्च करा, जो राजर्षी शाहू महाविद्यालयाचा विद्यार्थी. तुम्ही का नाही जाऊ शकत? मी का नाही जाऊ शकत? लातूरचा एक इंजिनियर आहे जो इवेस मध्ये काम करतो आणि इवेस मधल्या टॉप 7 इंजिनियर मध्ये, रिसर्चर मध्ये ज्याचं नाव घेतलं जातं तो लातूरचा विद्यार्थी. तो लातूरचा विद्यार्थी, त्याचं नाव आहे जयंत कोटलवार. मी ऑनलाईन सर्च केला, मी ते तुम्हाला थोडं सांगितलं. हे सगळे लातूरचे ग्रामीण भागातले, ज्याला एका पेटेंटला, त्याच्या नावावर आज 56 पेटेंट आहे, 56. आणि ज्याला एका पेटेंटची रॉयल्टी 750 कोटी रुपये मिळालेली आहे. 750 कोटी रुपये. ज्याला मागे या IPL मॅचेस होतात तुम्ही बघता ना, हा ते फार आम्ही बघतो. बंद करा, बंद करा. या सगळ्या वेळा आम्ही त्यात घालवतो. सगळ्यात बेकार खेळ कुठला असेल जगाच्या पाठीवर क्रिकेट, कारण तो दिवसभर काही संपत असतो. बघायचं असेल तर सुरुवात बघायची, शेवट बघायची, लास्ट ओव्हर, फर्स्ट ओव्हर, बस. त्याच्या मधलं फारसं बघायचं नाही. मध्ये काही नसतंच, मध्ये काही नसतं. एकच बॉल, तेच कोणता चालला, 6ला चालला, आउट झाला. हा डोक्याला टेन्शन घ्यायचं नाही. पहिली ओव्हर बघायची आणि शेवटची ओव्हर, कारण रिझल्ट शेवटच्या, तोपर्यंत डोक्याला टेन्शन देऊन काय होईल, मॅच तिकडे चालू असते बरोबर. आणि हे टेन्शन घेते. काय काय जण तर एवढे बाजार असतात की उत्पत्ती लावतात, त्या टीव्हीला फिरवतात उत्पत्ती. काय काय दारं घेऊन येतात आणि दारं फोडतात टीव्हीलाच करून टाकतात. म्हणजे आम्ही काय करतो, कशाला आम्ही टाइम वेस्ट करतो? तुम्ही कॉम्प्युटरचे विद्यार्थी म्हणून तुमचा टाइम हा फार महत्वाचा आहे. तुम्ही त्याच्यामध्ये घातला पाहिजे, कोडिंग मध्ये घातला पाहिजे. ज्या ज्या वेगवेगळ्या, आता तुमचं इंटरनेट ऑफ थिंग्स झालं, सायबर सिक्युरिटी आलं, हॅकर्स आले, इथिकल हॅकर्स मध्ये वेगवेगळे, आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलं, त्याचा वापर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, अगदी ऍग्री पासून ते मेडिकल सायन्स पर्यंत, मेडिसिन पर्यंत सगळीकडे त्याचा वापर कसा होऊ लागला. काय काय जणांनी ते अंडी ओळखण्यासाठी सुद्धा म्हणजे त्या AI चा वापर कसे करू लागले. या सगळ्यामध्ये तुम्ही इमॅजिनेशन केलं पाहिजे की AI कुठं आणता येतं. आता तर आमचे टीचर पण AI झाले, टीचर पण AI. ते इरिसा नावाची एक केरळमधली पहिली महिला टीचर, ते महिलाच बनवली गेलं. AI टीचर महिला, पुरुष नाही बनवला. तुम्हाला चॅलेंज आहे की तुम्ही बनवा ना एक पुरुष AI, नाही ना? तुम्ही बनवू शकता ना? नाही बनवू शकत? बनवू शकता. तुम्ही ते बनवलं पाहिजे. म्हणून तुमची इमॅजिनेशन पॉवर जी आहे ना, जरा कधीतरी विचार करा. प्रॉब्लेम तुमच्या कॉम्प्युटर सायन्सच्या मुलांना जगातले सगळे प्रॉब्लेम दिसते पाहिजे. आमची अडचण तिथंच आहे, आम्हाला प्रॉब्लेम दिसत, कारण आम्ही प्रॉब्लेम बघतच नाही, आम्ही फक्त मोबाईल बघतो. व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, एक्स याच्यावर आम्ही आणि ते छोटे छोटे रील केले व्हिडिओ, त्याच्यात नुसतं ते असं बोट फिरू फिरू आणि एकटंच बसतंय, एकटंच हसतंय. किती वापर करतो आम्ही मोबाईलचा तुम्ही बघा. त्या रील, छोट्या छोट्या रील बघण्यात आम्ही किती वेळ वाया घालवतो बघा. आणि मग तुम्ही या पद्धतीने नाही, तुम्ही यामधून स्टार्टअप तुमचे सुरू केले पाहिजे. आणि तुम्ही सुरू करू शकता का? तुम्ही स्टार्टअप स्वतःचे सुरू करू शकता, सुरू करू शकता. तुमच्यात धमक आहे, ती ताकद आहे. म्हणून मी लातूरच्या आजूबाजूची उदाहरण दिली बघतो की काय आमची लातूरची मुलं आहेत. म्हणजे लातूरचीच नाही तर मराठवाडा आणि मराठवाड्याच्या बाहेर महाराष्ट्रातली सगळी मुलं ही फार चांगली आहे. त्यांच्याकडे फार क्वालिटी आहे, फार हार्ड वर्कर आहे. फक्त त्यांनी त्याला बाहेर आणलं पाहिजे. एक हिंमत करून, धाडस करून ते स्टार्टअप त्यांनी सुरू केलं पाहिजे. बघा सरांनी सांगितलं की रिस्क, जो हाय रिस्क हाय बेनिफिट असतो. तुम्ही रिस्कच नाही घेणं हीच फार मोठी रिस्क असते. आमच्या मनोज सरांनी सांगितलं. म्हणून रिस्क घ्यायला शिकलं पाहिजे. बिल गेट्सनं पहिलं अग्रीमेंट केलं, काहीच माहित नव्हतं. आम्ही तुम्हाला सॉफ्टवेअर देऊ, काहीच माहित नाही ना, काहीच माहित नव्हतं. आणि देऊन टाकलं, अग्रीमेंट करून टाकलं. चॅलेंज स्वीकारलं आणि ते दिलं, तयार केलं. तुम्ही एकदा ठरवलं ना या माइंड मध्ये, एक कॉम्प्युटरचं तर ते AI वगैरे तर काय आपल्या माइंडच्या पुढे जाऊ शकत नाही. बरोबर, सगळे आमचे एक्सपर्ट आहेत, ते बरोबर म्हणते. उद्या जर काही झालं तर त्यांना
आता बरेच येतात ना AI आलं आमच्या नोकरीचं काय, काही होणार नाही. ते आपल्या माइंडच्या पुढे जाणार नाही. तुमचं आपल्यामध्ये जे माइंड मध्ये म्हणजे बुद्धीची आपली पॉवर तुम्ही किती वापर करता. त्या 3 इडियट मधला पिक्चर बघितला, एकाची बुद्धी करा म्हणजे आपका भेजा भेज दिया तो ज्यादा पैसा आएंगे. क्यों? क्योंकि आपने यूज ही नहीं किया ना. आपण त्याला यूज करायला शिका. जगातला सगळ्यात जास्त त्या बुद्धीचा मेंदूचा वापर कोण केला? आईन्स्टाईनने केला. आमचे शिंदे सर नेहमी सांगत असतात, किती टक्के केला? 10% आत 8.5678. बाकीचा 90% 92%चा वापर आईन्स्टाईननी सुद्धा केला नाही. तरी ते एवढे मोठे सायंटिस्ट, नोबेल पुरस्कार, आणि आपण किती यूज करत असू तर आपण किती टक्के यूज करू. म्हणून तुमच्या त्याचा वापर जेवढा जास्तीत जास्त. म्हणून तुमचे जे ग्रुप आहेत ना, ग्रुप मध्ये बसा. म्हणून आमचं महाविद्यालय विद्यार्थ्यांना ग्रुप डिस्कशनवर, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मेथोडॉलॉजीवर, क्रिएटिव्ह थिंकिंगवर हे महाविद्यालय काम करतं आणि हे विद्यार्थी काम करतात. आणि म्हणून तुम्ही वेगवेगळ्या महाविद्यालयातून आलेले, बघा सरांनी जे उदाहरण दिलं ना, मला वाटतं नागेश सरांनी, ते दुर्डीतलं पाणी, की तुम्ही सगळ्या विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुवर विश्वास ठेवला पाहिजे. आणि सरांनी जे उदाहरण दिलं, तो विद्यार्थी कोण होता माहिती का? कोण होता? भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम. अब्दुल कलाम होते. त्यांनी म्हटलं की माझ्या गुरुनं सांगितलंय ना, या दुर्डीत पाणी आणा, तर ते 100% दुर्डीत पाणी बसलंच नाही. आणि मग त्या दुर्डीतून पाणी, म्हणजे हा विश्वास तुमचा आपल्या गुरुवर असला पाहिजे. तो एकदा विश्वास असला की तुम्हाला जे जे काही अचीव करायचंय आणि हार्ड वर्क आणि रिस्क घेण्याची ताकद तुमच्याकडे जर असेल तर जगातल्या यशापासून तुम्हाला कुठलीच शक्ती थांबवू शकत नाही. तुम्हाला फार ऑपॉर्च्युनिटी कॉम्प्युटरमध्ये, फार तुम्ही काही करू शकता. तुम्हाला फक्त 10x10 ची रूम लागते, तेवढी लागत नाही. बस स्टँडवर बसून सुद्धा तुम्ही कंपनी सुरू करू शकता. करू शकता. तुम्हाला काही समजलं? बाहेरचे विद्यार्थी म्हणजे शाहू कॉलेजची प्राचार्य काही समजलं? म्हणजे आम्ही बस स्टँडवर बसून एखादा बिझनेस आम्ही सुरू करू शकतो का? यस, मी स्टार्ट करू शकता. तुम्ही ओला उबेर बघा, आज लाखो रुपये करतो. ठीक आहे, काही दिवस मोठ्यामध्ये असते, पण आज लाखो रुपये करतो. कुठलाही बिझनेस जेव्हा सुरू करतात ना, तुम्ही झोमॅटो बघा, 3000 कोटी, 3000 कशाला म्हणतात, 3000 कोटीनं डेफिसिट मध्ये उद्योग होता. आज तो प्लस मध्ये, त्याच्यामध्ये सरप्लस मध्ये आहे. सुरुवातीला तुम्ही त्यांना फुकट दिलं, तुम्हाला दिलं की नाही फुकट? ही बिझनेस स्ट्रॅटेजी असते. तुम्हाला फुकट सवय लावली तर तुम्ही झोपी जवळ की झोमॅटो लावा, मॅगी लगेच मॅगी, घरी मॅगी. उलट हॉटेलमध्ये महाग, ह्यांना डिस्काउंट, एकावर एक फ्री. मग आम्ही एक खायची होती तर 2 आल्या, दोन्ही खाल्ल्यामुळे मग टाक्या होतं पुढे आम्हाला सांगायची काही गरज नाही. आणि मग पुन्हा आता फ्री देतं का? नाही देत. हे बिझनेस स्ट्रॅटेजी असते. तुम्हाला बिझनेस करायचा का? तुम्ही एक सॉफ्टवेअर डेव्हलप करणार आहे, तुमच्यासोबत एक सगळं तुम्हीच नाही करू शकत, मार्केटिंग तुम्ही नाही करू शकत. तुमच्या ग्रुपमध्ये एक डेव्हलप करणारा, एक मार्केटिंग करणारा, असे वेगवेगळे जे लोक घेतले पाहिजे. आणि तुम्ही स्वतःच एक स्टार्टअप सुरू केलं पाहिजे. आणि मला वाटतं की त्याच्यासाठी म्हणून आम्ही ही सगळी कॉम्पिटिशन या ठिकाणी घेत असतो. तुम्ही फक्त मेहनत घेतली पाहिजे. जसं आता तिथं सगळे आम्ही इथे कोंबडीचं अंड बघितलं, म्हणून ते कोंबडीचं उदाहरण मी दिलं. कोंबडी 21 दिवस कोंबडी अंड्यावर बसून राहते. आता सगळ्यांना माहिती बघितलं, सगळे खेड्यात येत आपण, काही कोणी मुंबई पुणे दिल्लीच नाही का? नाही, असं तरी अंडी खातो ना, अंडी खातो, कोंबडी खातो ना. कोंबडी अंड्यावर किती दिवस बसते? ठीक आहे, आता AI चा वापर करून पिल्ले बाहेर काढतात. पण जिथं खेड्यामध्ये AI चा वापर नाही केला जात, AI चा वापर नाही, त्या कोंबडीकडे AI असतं, मशीन लर्निंग असतं, IoT असतं, सगळंच असतं. ती बरोबर 21 दिवस अंड्यावर बसते, अंड्यावरून उठत नाही. तिला आपण काही खाण्यासाठी पाण्यासाठी बाहेर जरी ओढलं तरी ती परत जाऊन लगेच आपल्या अंड्यावर बसते. किती चिकाटी तिची, 21 दिवस बसते.
जोपर्यंत तिचा आउटपुट निघत नाही तोपर्यंत ती त्या अंड्यावरून हलत नाही. आउटपुट निघायला पाहिजे. अंडी ठेवलेली ती बसली आहे 21 दिवसाच्या नंतर मग त्यातून एक छोट छानस पिल्लू बाहेर येतं. तोपर्यंत ती उठते का तिथून? नाही उठत. तसं तुम्ही तुमच्या भविष्यासाठी तुमच्या अभ्यासावर, कॉम्प्युटरवर, त्या सगळ्या कोडिंगवर, लँग्वेजवर, सगळ्यावर जोपर्यंत आउटपुट निघत नाही तोपर्यंत असं कोंबडी सारखं घट्ट बसलं पाहिजे. नाहीतर अंडर बसतात म्हणजे अभ्यासावर बसायचे. अभ्यासावर जोपर्यंत आउटपुट येत नाही जोपर्यंत मी एखाद्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये चांगल्या पदावर जात नाही, जोपर्यंत मी एखादं स्टार्टअप सुरू करत नाही तोपर्यंत मी अभ्यासावर घट्ट बसेल. अभ्यासाला सोडणार नाही, मोकळं सोडणार नाही. कुणी मला तिथून ओढून न्यायचा प्रयत्न केला तरी मी जाणार नाही. ही भूमिका जर तुम्ही घेतली तर मला वाटतं की यशाच्या फार जवळ तुम्ही जाऊ शकता. सगळ्यांचेच प्रोजेक्ट चांगले. मी सगळ्याच विद्यार्थ्यांचं, मी जरी सगळे प्रोजेक्ट पाहिले नसते तरी काही प्रोजेक्ट पाहिलेले, काही प्रोजेक्ट सहज बघितलेले. सगळ्या विद्यार्थ्यांचं जेवढे 124 ग्रुप आमच्या महाविद्यालयात आज वेगवेगळ्या महाविद्यालयातून आले त्या सगळ्यांचं आपण टाळ्या वाजवून आपण अभिनंदन करूया. बक्षीस मिळेल न मिळेल त्या बक्षिसाचा विचार न करता आपला प्रोजेक्ट जो आहे आपण कुठे कमी पडलो त्याला अजून पुढे कसं घेऊन जाता येईल त्यासाठी आपण प्रयत्न करावा. ज्यांना बक्षीस मिळाले त्यांनीही बक्षीस घेऊन इथं सगळं आनंदाने हुरवून द्यायची गरज नाही. त्याला आपल्याला पुढे अजून कसं घेऊन जाता येईल त्या दृष्टिकोनामधून आपण विचार करावा. म्हणून सगळ्यांचं अभिनंदन, सगळ्यांना धन्यवाद. आपल्याला भावी आयुष्यासाठी मी आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो. आणि राजेश्री शाहू महाविद्यालय इतर काही आमच्या काही कमतरता राहिल्या असतील त्या आमच्या समजाव्यात, त्या इथं सोडून द्याव्यात आणि ज्या ज्या चांगल्या गोष्टी त्या आपण घेऊन जाव्यात त्याचे ब्रँड अँबॅसिडर म्हणून तुम्ही काम करावं. त्यासाठीही मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. शाहू महाविद्यालय नवीन प्रयोग करणारे हे महाविद्यालय म्हणून त्यातलीच एक हॅकॅथॉन सारखी कॉम्पिटिशन असेल किंवा आता आम्ही वेगवेगळे MCA सारखे कोर्स पुढल्या वर्षी सुरू करतोय, BCA AICTE अप्रूव्ड कोर्स सुरू करतोय, BBA असेल, MBA असेल असे किंवा बायोटेक्नॉलॉजी, बीटेक बायोटेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग मधला कोर्स महाविद्यालय सुरू करतोय. त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही आपण विचार करू शकता. मी परत आपलं मनापासून अभिनंदन करतो. आमची जी टीम आहे ती हॅकॅथॉनची स्पर्धा आमची आयोजित करते त्या सगळ्या टीमचं मी मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी एक छान ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली आणि अभिनंदन त्यांनी कुठलंही मानधन न घेता महाविद्यालयासाठी या ठिकाणी आले आणि तुमचं परीक्षण केलं, निकाल तयार केला. दिवस आपला एक इम्पॉर्टंट त्यांचं कारण भविष्यामध्ये कुणी पैसे मागितले तर खिशातून काढून इमिडिएटली देईल पण वेळ भविष्यात कुणी देणार नाही. हा अमूल्य वेळ त्यांनी तिघांनाही विवेकानंद असतील, नागेश असतील, नितीन असतील या तिघांनी वेळ दिला आणि मनोज सरांनी आम्हाला स्पॉन्सर केलं. त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो आणि आपल्याला शुभेच्छा देऊ. थांबतो. धन्यवाद. म्हणजे आपण आतुरतेने वाट पाहत आहात असा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होणार आहे. बक्षीस म्हणजे प्रगतीतील बळ, बक्षीस म्हणजे कष्टांचं फळ, बक्षीस म्हणजे प्रोत्साहनाची थाप, तर बक्षीस म्हणजे ऊर्जा आम्हा. तर या स्पर्धेनंतर सगळ्यांना भाग घेणाऱ्या प्रत्येकाचं मी अभिनंदन करते आणि आजच्या जजेसनी जे सरप्राईज हे प्लॅन नव्हतं पण त्यांना इथले प्रोजेक्ट्स बघून असं वाटलं की आपण फक्त 3 प्राइजेस काढण्याच्या ऐवजी आपण आणखीन 3 ग्रुप्सला इन्स्पायर करावं, प्राइजेस द्यावे आणि म्हणून यामध्ये थर्ड बक्षीस जे आहे ते मी अनाउन्स करते. गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक खास जजेस करून तुम्हाला दिलेले वेगळे स्पेशल ओके रँक नाही आहे याच्यामध्ये स्पेसिफिक. ठीक आहे, मी पहिल्यांदा आमंत्रित करते नोवेल डायग्नोस्टिक किट वेगन कॅन्डिडायसिस तनुजा सुनील मोरे, ऋतुजा धनाजी गोरे, कॉलेज ऑफ फार्मसी बार्शी रोड लातूर. 3000 बक्षीस आणि सर्टिफिकेट दिले जाते. स्टेजवर आहे दयानंद कॉलेज ऑफ फार्मसी बार्शी रोड लातूरची तनुजा सुनील मोरे
आणि ऋतुजा धनाजी नाव आहे नोवेल डायग्नोस्टिक किट फॉर वेगनर कॅन्डायसिस. अभिनंदन तनुजा आणि मुकुंदा. सर्वांसाठी सूचना आहे की सर्टिफिकेट्स नंतर बाहेर टेबलवर मिळतील आपल्याला जात असताना. 3000चं बक्षीस आजच्या जजेस तर्फे दिले जाते आणि विशेष म्हणजे आजचे जे जज आहेत नितीन पांचाळ हे सुद्धा SIH विनर आहेत. पुन्हा एकदा ही गोष्ट अनाउन्स करायला आवडेल मला. यानंतर मी आमंत्रित करते प्रतीक्षा बालाजी सुपेकर, दयानंद सायन्स कॉलेज प्रकाश नगर लातूर. स्टेजवर आहे प्रतीक्षा बालाजी सुपेकर. हिचा प्रोजेक्ट टायटल आहे ग्रीन ब्युटी, ए फॉर्म्युलेशन ऑफ नॅचरल लिपस्टिक. अभिनंदन प्रतीक्षा. यानंतर यायचंय सोनिया प्रतीक्षा केंद्रे. प्रोजेक्ट टायटल आहे रोबोटिक हँड गेस्चर, गव्हर्नमेंट ऑफ पॉलिटेक्निक सोलापूर. ओके. गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक सोलापूर. अभिनंदन सोळा. यानंतर राजर्षी शाहू महाविद्यालय आणि संकल्प कोडिंग क्लासेसचे स्पॉन्सर मनोज बिराजदार सर यांच्यातर्फे दिले जाणारे बक्षिसेस अनाउन्स केली जातील. पहिलं बक्षीस जाते आजच्या हॅकेथॉन कॉम्पिटिशनचं. थर्ड प्राइज जाते अटेन्शन सिस्टम, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक सोलापूर, यश गणेश एकंदे. 5000 रुपये कॅश प्राइज आणि सर्टिफिकेट. अभिनंदन यश. स्टेजवर आहे यश गणेश एकंदे. प्रोजेक्टचे टायटल आहे अटेन्शन सिस्टम फ्रॉम गव्हर्नमेंट ऑफ पॉलिटेक्निक सोलापूर. 5000 cash prize and certificate. Title Sign Language Recognition System, Rajarshi Shahu Mahavidyalaya Autonomous Latur, and the name of the students is Shraddha Mahadev Manale, Anuradha Sudhir Birazdar, and Shivani Balaji Revatkar. 7000 cash prize and certificate. Congratulations, Shraddha, Anuradha, and Shivani. स्टेजवर आहेत श्रद्धा, अनुराधा आणि शिवानी. प्रोजेक्ट टायटल आहे साइन लँग्वेज रिकग्निशन सिस्टम. 7000 कॅश प्राइज आणि सर्टिफिकेट. आणि आता आहे लास्ट, दॅट इज फर्स्ट प्राइज. त्याच्यासाठी सगळे आपण आतुरतेने वाट पाहत आहात. अशा फर्स्ट प्राइज विनर प्रोजेक्टचं नाव आहे स्मार्ट हॅचिंग सिस्टम, ज्याचा शिंदे सरांनी आपल्या भाषणामध्ये उल्लेख केला होता. त्याच बक्षिसाला प्रोजेक्टला प्राइज मिळालेला आहे. MGM कॉलेज ऑफ CSNIT नियर एअरपोर्ट रोड लातूर. 11,000 cash prize and the name of the team members is Vidya Madhukar Gaikwad, Atishay Dhananjay Zaifade and Aditya Vishwanath Magar. Congratulations, Vidya. Stage पर आहे फर्स्ट ग्रुप हॅकेथॉन प्राइज विनर. सर्व विद्यार्थी
विद्यार्थ्यांनी जाते वेळेस बाहेर टेबलवरनं आपले सर्टिफिकेट घ्यायचे